गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना सुद्धा तुम्ही त्या नेत्याला किंवा उमेदवाराला तिकीट का दिलं हे महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांना आता निवडणूक आयोगाला समजावून सांगायला लागणार आहे। तसं स्पष्टीकरण त्यांना निवडणूक आयोगाला द्यावं लागणार आहे। राजीव कुमार यांनी 28 तारखेला जी पत्रकार परिषद घेतलेली होती त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या एकंदरीत स्थितीचा आढावा मांडलेला होता आणि त्यावेळेला त्यांनी एक मोठं विधान केलेलं होतं की जो उमेदवार ज्याच्यावरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असेल त्या उमेदवाराला वर्तमानपत्रातून आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून एकंदरीत 3 वेळा एक जाहिरात बनवायला लागेल। त्या जाहिरातीमध्ये आपल्या विरुद्ध कुठला गुन्हा दाखल आहे आणि तो कुठच्या कारणाने तो गुन्हा दाखल झालेला आहे हे त्या जाहिरातीद्वारे त्याला आपल्या मतदारांना सांगावं लागणार आहे। हे राजीव कुमार यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच वेळेला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला तुम्ही उमेदवारी का दिलीत हे प्रत्येक राजकीय पक्षाला समजावून निवडणूक आयोगाला सांगावं लागणार आहे। आणि तसंच तुम्हाला एखादा स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार मिळाला नाहीये का हे सुद्धा निवडणूक आयोगाला या राजकीय पक्षांना समजावून सांगावं लागणार आहे। तुम्हाला ही